नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिले नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज जो व्यक्ती आहे आपल्या पॉडकास्टमध्ये तो माझा एक खूप चांगला मित्र आहे लास्ट 2-3 इयर्सपासून, आणि एक खूप चांगला बिझनेसमॅन, चांगला माणूस आहे जो तुम्ही सर्वांना खूप आवडतो. म्हणजे त्याचं एक एक लुक पण तुम्हाला काही नवीन पॅटर्न आले वगैरे तर ते सगळं तुम्हाला खूप आवडेल आणि आवडतंच, त्याला तितकं प्रेम तुम्ही देतातच. तर तो आहे अभि गायकवाड. वेलकम. तर मला सगळ्यात पहिलं सांग की म्हणजे असं Q&A तर नाही करणार आपण, एकदम नॉर्मल चालू देऊ. तर मला सगळ्यात पहिले सांग की तो इन्स्टा कधी स्टार्ट केलता आणि का? एक लॉकडाऊन पडलं होतं त्यावेळेस मी सहज आपलं नाही का एक आयफोन घेतला होता. तर सहज म्हटलं टिकटॉक नेमकं काय आहे हे नाही का, टिकटॉक काय यूज करतात नाही का. भरपूर जणांचे व्हिडिओ पाहत होतो मी, सहज यूट्यूबला पाहिलं कशा व्हिडिओ बनवतात काय. एक व्हिडिओ बनवली मी, त्यानंतर ती व्हिडिओ भरपूर व्हायरल झाली. त्यानंतर त्या गोष्टीचा जरा छंद लागला. थोड्याच दिवसात माझे एक 10-12 दिवसात 10,000 फॉलोअर झाले असेल. त्यानंतर टिकटॉक बंद पडलं. टिकटॉक बंद पडल्यानंतर मग सर्वजण इंस्टाग्रामवर आले, रील्स ऑप्शन आलं. मग रील्स करता करता इतक्या व्हायरल झाल्या, इतक्या कमी वेळात फेमस झालो. नंतर माझा बिझनेस होता कपड्याचा, त्याच्यात पण भरपूर मग त्याचा फायदा झाला. त्यानंतर भरपूर लोक आले, नंतर शाखा आपल्या वाढत गेल्या. व आज ह्या ठिकाणी बसलोय तुमच्यासोबत, आज बोलतोय मी. हे खूप माझं मोठं नशीब म्हणायला लागेल किंवा बघा, कष्ट म्हणावं लागेल. माझ्यासोबत बसलाय म्हणून. सॉरी. हा, बोल बोल. तर सुरुवात अशीच एक आवड होती आणि एक भरपूर लोकांनी कमी समजलं होतं त्यावेळेस, एकदम साधं समजलं होतं. त्यांना दाखवून द्यायचं होतं की काहीतरी आपल्यात क्वालिटी आहे बाबा, आपण काहीतरी ब्रँड आहे. त्या गोष्टी माग जे पळत आलोय ते आज पण पळतोय. काही लोकांनी कमी समजलं होतं म्हणजे काही होतेत का नेगेटिव्ह लोक? नाही, भरपूर लोक आता आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात निगेटिव्ह लोक असतातच. ते आपल्याला नावं ठेवतच असतात कायम. मग त्यांना काय करायचं, प्रतिउत्तर करण्यापेक्षा अशी प्रगती करायची, प्रगती करून जाळवायचं, हा माझा हेतू आधीपासून होता. मी तोंडाने कधी कोणाला बोललो नाही, पण माझी प्रगती सगळं आज बोलून जाते त्यांना सर्व काही. तर तू रील्स वगैरे तेव्हा करायचा, तर तेव्हा असं वाटायचं का की यार नाही नाही आता मी याच्यातच कंटिन्यू करतो, का तुला पहिल्यापासूनच बिझनेसच करायचा होता? नाही, मला माझा रील्स वगैरे टिकटॉक ह्याच्या आधी पण माझा व्यवसाय होता. भरपूर कष्ट केल्यानंतर एक मुलाची लाईफ कशी असती, आम्ही एकदम मिडल क्लास फॅमिलीमधून होतो. तर माझी स्वप्न अशी भरपूर मोठी होती, पण एवढी खरंच पूर्ण होणे माहीत नव्हतं. पण कष्ट भरपूर केले मी. 10 बाय 10 मध्ये माझं कपड्याचं शॉप होतं. त्यानंतर हे टिकटॉक वगैरे हे आवड निर्माण झाली. पण मुख्य हेतू माझा बिझनेसच होता नाही का. आणि एक लोकांना आवाज आवडायचा, त्यामुळे रील्स बनवायचो मी. अशी रीलसाठी भरपूर रोज वेगवेगळे कपडे घालणार, नवीन नवीन एक वेगळंच होतं नाही का. मग आवड निर्माण झाली होती, पण असं काय हेतू नव्हतं की त्यातून मला काहीतरी मोठं व्हायचं किंवा काय. एक आवड होती फक्त. पण जास्त फोकस माझ्या बिझनेसवरच होता. मग मी त्याला जरा दुकानाला सर्व गोष्टींना जरा हळूहळू ग्रोथ करत गेलो. त्यातून काही गोष्टी भरपूर लोक जवळ येत गेली. पण दुकान माझं एकदम साधं छोटं. मग रिनोव्हेशन केलं, मग त्याचं जरा इम्प्रूव्हमेंट केली. त्यानंतर असेच भरपूर लोक आले माझ्याकडे शाखा मागण्यासाठी. मी त्यांना म्हणलं माझं स्वतःचं दुकान नीट नाही, मी तुम्हाला कसं काय शाखा देईन. तरी ते म्हणले नाही दादा, तुमचा आवाज, तुमचा स्वभाव लय आवडतो आम्हाला. मग ह्या गोष्टी सगळ्या रील्समुळे कळल्या लोकांना की बाबा अभि गायकवाड नेमकं काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे. त्यामुळे ह्या गोष्टी झाल्यामुळे मग हळूहळू वाढ होत गेली. मग ते मी रील्सचं कन्व्हर्टेशन त्या बिझनेसमध्ये केलं. ह्याचा वापर मी सर्व माझा बिझनेसमध्ये केला. असं भरपूर जण पाहिले असेल तू की ते रील्स करतात, काय त्यांना काय फायदा असतो का नसतो मला माहित नाही. फक्त व्हिडिओ काढायचे, व्हिडिओ व्हायरल झाले, खुश व्हायचं, ह्यात काय नसतं मित्रांनो. काहीतरी आयुष्यात करायचंय तर मी माझा वापर, माझ्या रीलचा वापर माझ्या बिझनेसमध्ये केला. तुम्ही पण करू शकता, व केलाच पाहिजे. तू जसं म्हणलास की तुझं पहिले पण काहीतरी बिझनेस होतं, म्हणजे ह्या याच्यामध्ये आता जसं म्हणलास की पहिले काहीतरी करायचं तू बिझनेस होतं, तर काय होतं ते नेमकं? आता कसं, मी बघ 10वी पर्यंत मी 10वीला एकच महिना फक्त गेलो शाळेत. एका महिन्यात मी पास झालेलो आहे मित्रांनो. मला एक महिना जाऊन पण मला 51% पडले होते. त्यानंतर मला बापरे. मला अशी शिकण्याची वगैरे आवड नव्हती. त्यानंतर कॉलेजला होतो मी, DY पाटील इंटरनॅशनल कॉलेजला होतो लोगावला. तर तिथं बाकीचे कोर्स घेणं इतकी माझी कॅपॅसिटी म्हणण्यापेक्षा मी शिकलोच नसतो. म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट, एक आवड निर्माण करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट, माझ्या घरच्यांनी मला हॉटेल मॅनेजमेंटला टाकलं कॉलेजला. तेव्हा पण मी फक्त नाही का असे एक डॅशिंग नाही का, ह्याला मार त्याला मार, त्याला शिवाय दे, सारनं शिवाय दे.
मग ते रोज कॅबिनमध्ये जा, आणि ते सर होते ते पप्पांचे मित्र होते प्रिन्सिपल, त्यामुळं माझ्या काही गोष्टी सापडून जायच्या. पण एक वेळ अशी आली की मी पेपरलाच गेलो नाही. म्हणलं होईन पास, मी बघन माझं मी पेपरलाच गेलो नाही. त्याच्या काही दिवसांनी गेलो तर समजलं मला की आपण फेल झालेलो आहे. सेकंड इयरला मी फेल झालो. त्यानंतर मग खरी तिथून पुढं स्ट्रगल लाईफ चालू झाली. त्यानंतर घरच्यांनी तर नावं ठेवलीच होती. म्हणलं आता करायचं काय, मग ओडिसी वगैरे करायला लागलो. मित्रांनो, 250 रुपये भेटायचे, वेटरची कामं करायचो, रात्रभर कामं करायची वेटरची. तेव्हा पुढे जाऊन मला ते 250 रुपये भेटायचे, रोज रात्री जायचं. पण त्यात पण मी एक एन्जॉय शोधला होता, मित्र वगैरे, त्यात पण आनंद शोधत केला मी, कधी काय नाही. पण एक वेळ अशी आली की घरची परिस्थिती इतकी नाजूक होती आणि आपण काय करतोय नेमकं. नंतर मग भरपूर दिवस तसंच काम केलं, काही हॉटेलांमध्ये काम केलं मी. पण माझा स्वभाव इतका होता असा, मी लहानच होतो ना, माझ्याकडून इतक्या चुका व्हायच्या. मी काहीतरी करायचो, काहीतरी माझ्याकडून मोठं कारस्थान व्हायचं. कुठं ती पेंट्री जळली होती, कुठं पोरांनाच मारायचं. अशी भरपूर अशा मोठ्या गोष्टी काढल्या माझ्याकडून. त्यामुळे भरपूर ठिकाणी मला काढून पण टाकलं कामावून, हाकलून पण दिलं. सहज असं मग घरी जाताना फुटपाथवर बसायचो की काय करतोय, आपलं काय होणार आहे, काय करायचंय. मग भरपूर दिवस घरी बसल्यानंतर परत विचार केला की आपल्याला काहीतरी करायचंय. मग घरच्यांना भरपूर म्हणलं, मला म्हणलं ज्यूस बार टाकायचा आहे आणि आईस्क्रीम पार्लर टाकायचं. घरचे कसेच तयार होत नव्हते. कसं बस घरच्यांना तयार केलं. मग ज्यूस बार टाकला. मग त्यावेळेस पण मी काय करायचो, दुपारी दुकान बंद करायचो आणि पावायला जायचो मित्रांसोबत. मग त्यानंतर घरच्यांचे टोमणे वगैरे असं भरपूर ऐकून मग काय गोष्टी मनाला लागायच्या. मग परत दुकानावर थांबायचो व्यवस्थित. एक दिवस असा आला मित्रांनो, भरपूर पाऊस आला. इतका पाऊस आला की ती जी फ्रीजची लाईट असते ती लाईटच तुटली. जवळजवळ मी 50-60 हजार रुपयाची आईस्क्रीमचा माल भरला होता त्यावेळेस. ती लाईट गेली, ते अख्खी आईस्क्रीमचं पाणी झालं. मग त्यानंतर तो बिझनेस तर काय माझा लॉस गेला, प्रॉफिट तर काही होत नव्हतं. मग भरपूर काम केल्यानंतर म्हणलं आता करायचं तरी काय करायचं, हे तर असं झालं. त्या बिझनेसकडे खचलो मी. त्यानंतर पण पुढचं ऐक, तुला हे एक सांगतो परत. त्यानंतर मग म्हणलं घरच्यांना, म्हणलं मला कामाला लावा कुठंतरी, मी काम करतो. मग एक नातेवाईक होते, त्यांनी मला कामाला लावलं. पण कुठं, MIDC मध्ये. मित्रांनो, MIDC म्हणजे सकाळी 7ला जायचं, रात्री 5ला यायचं. परत कधी कधी नाईट असायची, रात्री गेलं 11 वाजता की सकाळी 6 वाजेपर्यंत काम करायचं. कधी कधी सेकंड शिप असायची. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या मी. जायचो, कामाला जायचो, पण तिथल्यानं म्हणायचं आपण हे असलं नाही करणार, आपण लय मोठा माणूस होणार, आपण एक दिवस लय वरती जाणार. आणि पहिले 10 दिवसांचा पगार आला मला MIDC मध्ये 3,000 रुपये. 3,000 रुपयाचं मी गेलो आणि कपडे घेतले अख्खे 3,000 रुपयाचे. एवढं कष्ट होते, एवढे वाईट दिवस होते, पण माजले होता माझ्यात. माझं म्हणजे कसं एक वेगळीच नाही का, असं स्वतःला कसं आतून कळतं ना की आपण काहीतरी मोठा ब्रँड आहे, काहीतरी आहे. म्हणजे कधी विचारच केला नाही मागच्या गोष्टींचा. मग त्या जवळजवळ ते जे होते सगळे पैसे, त्याचे कपडे घेतले आणि मित्राला म्हणलं, राव आपल्याला कपड्याचं दुकान टाकायचं म्हणलं. तो त्याला वाटलं हे कशाचं टाकतंय, काय करतोय. हा, पहिल्या एवढ्या निघायचं गोंधळ. म्हणलं नाही टाकायचे. म्हणलं टाक, किती घेत. तो सहज बोलला, पण मी मनावर घेतलं. मग घरच्यांना परत मग मागं लागलो. मग ते घरचे इतके म्हणजे नाहीच. मग त्यानंतर मग आम्हाला म्हणलं, राव म्हणलं करायचं मला कपड्याचा व्यवसाय, असं तसं. थोडेफार पैसे, इतकी वाईट वेळ होती मित्रांनो. वडिलांनी त्यांचा PF काढून दिला होता, ज्यांचं काय होता म्हणजे PF त्यावेळेस काढायला लागत होता. हा विचार करा, PF काढून दिला वडिलांनी. काय आईनी थोडे इकडून तिकडून करून थोडेफार माझे पैसे, असं भरपूर गोष्टी. आता भरपूर मला तर अवघड वाटते सांगायला, पण भरपूर कष्ट केले. त्यानंतर दुकान सापडत नव्हतं, दुकान शोधलं. त्यानंतर दुकानवाल्यांनी पण भरपूर फसवलं, कितीतरी दिवस वाट पाहायला लावली. त्यानंतर कळलं की ओनर वेगळा आहे आणि वेगळ्याच माणसाने पैसे घेतलेत माझ्याकडून. ते पण पैशामध्ये लॉस गेलो. त्यानंतर मेन मालकाशी मिळलो की मग भेटलो, त्याला म्हटलं मला दुकान टाकायचंय. त्या काकांनी, मोहिते काका नाव आहे त्यांचं, त्यांनी भरपूर सपोर्ट केला. त्यांनी मला म्हटले तुला दुकान देतो म्हणले, काय विषय नाही. तर तुला सांगतो, माझ्याकडे बरोबर 1,70,000 रुपये होते त्यावेळेस मित्रांनो. आज तुम्ही दुकान टाकतो, तुम्हाला 10 लाख रुपये टाकून पण घेऊन घरच्यांकडून ते पण दुकान सक्सेसफुली चालवता येत नाही. 1,70,000 रुपये घेतले होते, त्यातले 20,000 रुपये दिले डिपॉझिट, खाली राहिले 1.5 लाख रुपये. म्हणलं 1.5 लाखात काय करू मी. तर 1.5 लाखातले 50,000 रुपयाचं मी स्वतः, मी, मामानी आणि असे 2-4 मित्रांनी सगळ्यांनी दुकान बनवलं. काउंटर, काचा आम्ही आमच्या हाताने लावले, बाकीचा माणूस नाही. हे अख्खं बोट अर्ध तुटल्यागत झालं, काच पडली होती त्याच्यावर, तरी पण काम करत होतो. मामाने भरपूर सपोर्ट केला माझ्या, त्यामुळे आज पण माझा मामा सोबत असतो कायम माझ्या. त्यानंतर दुकान टाकलं. नंतर वेळ आली की माल भरायचा आहे आपल्याला.
त्यावेळेस गेलो मी मुंबईत माल भरायला गेलो. जो मित्र होता ना, जो म्हणला दुकान टाक, त्यावेळेस मी 450 रुपये खरेदीचा शर्ट केला होता. त्याने प्रत्येक शर्टामागे 50-50 रुपये ठेवले होते. म्हणजे मित्र असून पण मित्र बघा किती गद्दार असतात. त्यावेळेस मला इतकं फसवलं होतं की तरी पण ठीक आहे. तरी पैसे काहीच नव्हतं, माल काय नव्हतं, पण माझ्याकडे टॅलेंट होतं बोलायचं. मी सिजनेबल आयटम आणत गेलो. रक्षाबंधन आले की बहिणींना टेडी वगैरे असं दुकानात आणत गेलो. त्यानंतर काय वेगळं आलं की वॉच वगैरे ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ट्रेंडिंग आणत गेलो. आणि त्यानंतर मग हे रील्सची दुनिया आली. मग त्याच्या आधी एवढं कष्ट केल्यानंतर मग आयफोन घ्यायची पण लायकी नव्हती आपली, पण शॉक मोठे होते. दुकान टाकलं, पहिला आयफोन 5S घेतला. एक आठवड्यात मोबाईल बदलला, लगेच 6 घेतला. 6 नाही होत, 6 लगेच महिन्याभरात म्हणलं मग आवडलाच नाही. 6 बदलला, लगेच घेतला 7 प्लस, लगेच घेतला X. म्हणजे लय शॉकीन होतो मी. किशात मस्त काय नाही, पण स्वप्न मोठी होती. पण जे येईन ते सगळं असंच घालवलं नाही का, शॉक पूर्ण करायला, की ब्रँड राहायचं आपल्याला फक्त नाही का, एक ब्रँड राहायचं, स्वतःला ब्रँड बनवायचं. मग त्या गोष्टी मागं लागलो. मध्ये लॉकडाऊन पडलं, ते सगळं दुकानात जेवढे कलेक्शनचे पैसे साचवले होते ते सर्व सगळे पैसे गेले माझे, सगळे भाडं देण्यात गेले. तरी पण परत झिरो झालो मी. म्हणजे रील्सच्या दुनियातून परत उचललो. परत काय मित्रांनी साथ दिली. मित्र म्हणले की आपण दुकान बनवू, तू करू शकतो. मित्रांनी ना आम्ही स्वतः दुकान बनवलं सगळं. जसं आम्ही आधी दुकान बनवलं तसंच हे सगळं दुकान आम्ही बनवलं, स्वतः सगळं केलं. त्यानंतर दुकान उभं झालं आपलं. हळूहळू वाढवत गेलो. मग ती असे मग काही गोष्टींचे अनुभव आले, काही मित्रांचे अनुभव आले. नंतर ओपनिंग, मग ते आज एवढी मोठी बिल्डिंग व आज मोठा अभिगायकवाड असाच झालेला नाहीये. त्यामागं मित्रांनो भरपूर असे कष्ट आहे. सांगायला गेलं ते तुम्हाला हे पॉडकास्ट पण कमी पडेल, अख्खा दिवस पुरणार नाही. मला जेवढं थोडक्यात सांगता येईल तेवढं सांगेल. तुला अजून काय विचारायचं तू विचारू शकते. मला सांग की जसं तू म्हणलास की लॉकडाऊनमध्ये खूप अवघड गेलं होतं आणि सगळं झिरोवरती आलं होतं, की तेव्हा पण म्हणजे असं घरच्यांचं हेच होतं की आता हे पण गेलंय का. मी एकदा दुकान टाकलं ना, परत घरच्यांना सांगितलं पण नाही की माझ्या धंद्यात काय होतंय. आणि घरच्यांना कधी बोललो नाही आजपर्यंत. पण धंद्यात किती अडचण आहेत कधी बोलत नाही, कमी होतंय जास्त होतंय. त्यानंतर घरच्यांनी पण मला विचारलं नाही आणि मी पण घरच्यांना सांगितलं नाही. मग त्यांनी माझ्या घरच्यांचा आज पण इतका सपोर्ट आहे. आमच्या घरचं एक नंबर आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण त्यांची अपेक्षा काय नसते की तू 1 रुपया पण देऊ नको, तू आनंदात राहा, तू खुश राहा, तुझं तू आनंदात राहा. मग सगळं मित्रांनो लग्न वगैरे गाडी घोडं ह्यात घरच्यांनी मला 1 रुपया नाही दिला, कारण मी अपेक्षाच ठेवली नाही. कारण त्यांनी जेव्हा वेळ होती तेव्हा सपोर्ट केलेले. नंतर आज त्यांना सगळे माझ्याकडे फार जी गोष्ट नाही मी अशी चुटकी वाजून घेऊ शकतो एका मिनिटात, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आज. पण घरच्यांनी भरपूर सपोर्ट केला. पण घरच्यांकडून त्यानंतर 1 रुपया पण घेतलेला आठवत नाही. मी स्वतः दिला असेल पण 1 रुपया घेतलेला कधी मला आजपर्यंत नाही आठवत. आणि सांगितलं पण नाही की धंद्यात काय होतंय, बरं धंद्यात आता असं हे नाही होते काय म्हणतात. पण कधी आईला काढायचं नाराज असल्यावर, काय झालंय दुकानात धंदा होत नाहीये का काय, म्हणायचं नाही रे होते रे चांगले रे. त्यावेळेस 10,000 रुपये धंदा झाला ना, हवेत उडल्यासारखं वाटायचं मला. रात्रभर झोपत नसायचो राव, आज 10,000 रुपये दुकानाचं, एवढी मोठी अमाऊंट आज रोज होतो. पण तो आनंद नाही. पण त्यावेळेसचा तो आनंद खूप वेगळा होता. या लाईनीत आपल्या दुकानाच्या लाईनीत जवळपास 4-5 दुकानं होती. पैशावाली माणसांची दुकानं होती. मी गरीब सगळ्यात, तरी पण आज मी टिकलो त्या मार्केटला. सगळी दुकानं बंद झालेली. जेव्हा तू बोलतो की पप्पा तू PF घेतलं होतं तेव्हा मनाला थोडंसं असं वाईट भरपूर मी काय सांगू तुला, 2-3 दिवसांनी रडायचंच मी. माझ्या आईसमोर तुला रडायचं. काय म्हणायचं लाईफ म्हणायचे बघ. म्हणलं जगलं तर राजावानी जगणार नाही, तुम्ही मारणार तिला डायरेक्ट म्हणायचं. तिला रडायची. मग म्हणलं राव आपण अशी लाईफ नाही जगणार घिसीपिटी, आपल्याला राजासारखंच जगायचं, काय असेल ते असेल. आणि ती खरंच राजासारखी लाईफ पुढं असेल. माझ्या नशिबात काय लिहिलं असेल मला माहित नाही, पण कष्ट पण भरपूर केले. माझ्या आईने माझे वाईट दिवस पाहिले. भरपूर असे वाईट फेस आले आयुष्यात की जे न सांगण्यासारखे पण आहे. पण एक माणसाच्या आयुष्यात काय काय येऊ शकतं सर्व अनुभवले, आज पण अनुभवतो. पण आज असा अभिगायकवाड झालाय ना की त्याला परवा असं बाहेर भूकंप झाला तरी त्याला काही फरक पडत नाही. इतकं मन कठोर झालेलं आहे सगळ्यांच्या बाबतीत. हा माणूस अनुभवाने असा बनतो. त्यामुळे आता तू बोललास की तुझ्या आईला तू सगळं सांगू शकतोस, जितकं फ्रेंड सारखं तुझं आणि तुझ्या आईचं रिलेशन आहे. की तू आता बोललास की पहिले पण खूप अवघड होते दिवस आणि आता तू खूप चेंज केलंय स्वतःलाच वगैरे. तर पहिले खूपच अवघड दिवस होते का, जसं तू स्कूलिंग वगैरे? पहिले बघ कसं होतं, मिडल क्लास फॅमिली म्हणजे काय बघ, माझी मम्मी हाऊसवाईफ होती आणि वडील होते ते MIDCत कामाला जायचे. एका MIDCला मध्ये कामाला जाणाऱ्या माणसाला पगार किती असतो, 10,000 ते 15,000 रुपये. माझी बहीण, मी, घर चालवणं,
त्यांचे शिक्षण करणं, ह्या गोष्टी आम्हाला भेटायच्या. ते भेटून मग एक्स्ट्रा काय भेटत नव्हतं. म्हणजे वडील मला जे पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्तच दिलं त्यांनी मला. पण माझे कसे होते अपेक्षा मोठ्या नाही का, असं बाकीच्यांपेक्षा अशा वेगळ्या. आता मला आणि माझ्या बहिणीला सेम करायचे, पण मला काही गोष्टी टिकत नव्हत्या. जरी कपडे दोघांना घ्यायची म्हणलं, तिला घेणार, तिचं वर्ष टिकणार, पण माझ्या ते एक आठवड्यातच सगळं हे होणार, खराब होणार, फाटणार वगैरे. म्हणजे तिच्यातून माझ्यात हा फरक होता. मी वेगळाच होतो आधीपासून, लय खेळकर असा छत्रपती होतो. फक्त म्हणतात ना ते हालय छत्रपती, त्या टाईप होतो. त्यानंतर हळूहळू शांत गेलो. कधी कधी शाळेत जायला चप्पल नसायची पायात, बिना चप्पलीचं शाळेत जायचो. कधी कधी शर्ट इस्त्री नसायचा. क्लासला गेल्यावर कधी कधी एक टी शर्ट 6 दिवस घातलेला आहे, तो पण मंडळाचा टी शर्ट घालून क्लासला गेलेलो आहे. मग तेव्हा मी आणि काय लोकांनी लय कमी समजलं मला. त्यावेळेस मला बोलली की फाटका शर्टावरून माझी इज्जत काढली होती. मग त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवली होती. फाटक्या शर्टावरून माझी इज्जत काढली होती ना, आज लाखो शर्टांचा मालक मी एकटा आहे, अशी व्हिडिओ पण बनवली होती मी त्यावेळेस. सगळ्या गोष्टींचा बदला घेत घेत इथपर्यंत आलोय मी. वाईट दिवस तर भरपूर काढले, पण मी हे नसतं का रे असं डोक्यात की नाही बाबा ह्याचा आपल्याला काटा काढायचा आणि आपल्याला हे करूनच दाखवायचं, असं होतं मी. लय जिद्द होती स्वतः, करणार मी 100% करणार, म्हणजे करणार, असं नाही. आता तू जसं बोललास की आईसोबत तुझे खूप चांगले रिलेशन होते, तू सगळं आईसोबत शेअर करायचास, तर बाबांची भीती होती म्हणून का त्यांना सांगायला भीती वाटायची? टेन्शन? वडील भरपूर असा, म्हणजे जेव्हा मला कळतंय ना, लहान होतो असं खांद्यावरच फिरलोय मी त्यांच्या. काय मला 7वी-8वीत रिमोट कंट्रोलची गाडी घेऊन यायची ती, म्हणजे इतका लाड व्हायचा ना माझा, एक भरपूर जीव लावायचे. ज्यावेळेस मी 10वीत गेलो ना, 10वी नंतर ते वडिलांचं आणि मुलांचं नातं असं वेगळं झालं ना, असं डायरेक्ट नाही का, त्यांच्याशी डायरेक्ट कसं काय बोलू मी, मग ते काय बोलतील. मग ते मला वडील कधीच बोलले नाही तू कुठं गेलता काय गेलता. आईने पार शेवटपर्यंत मारलं, वडिलांनी कधी मारलं नाही. वडिलांचे 1-2 शब्द असायचे, तरी पण वडिलांचं माझा बॉन्ड असा, भरपूर जीव एकमेकांवर, भरपूर प्रेम. कधी कधी इमोशनली झाल्यावर मिठी पण मारणार मी, पण असं जास्त नाही का, मस्करीत वगैरे आम्ही रोज बोलतो, पण असं इमोशनली किंवा काय कधी कधी मग त्यांना अशी वेळ आली तर मग ते बोलणार, मला असं सांगणार. पण शक्यतो नाही एवढं वडिलांसोबत, सगळ्यांना माहिती जास्त बोलता येत नाही. काही नॉर्मली आपण घरात बोलतोच, पण काही गोष्टी आपण आईसोबतच शेअर करतो आपल्या, कारण आई खरंच एक मैत्रीण असती. माझी आई तर म्हणजे तिला डोळ्यात पाहिलं तरी कळतं की ह्याला टेन्शन काय असेल ते देवाला माहिती. पण आईचं माझं नातं एकदम स्ट्रॉंग आहे, पण वडिलांवर माझा आईपेक्षा जास्त जीव आहे. म्हणजे वडिलांवर तो जीव असतो ना, असा हवेसारखा दिसत नाही पण भरपूर असतो, गरज असते, तसा जीव वडिलांवर कायम राहणार. आणि सगळ्यांचाच असतो, सगळ्याच मुलांचा असतो. बरोबर, फक्त सांगता येत नाही. वडिलांना कधी अशा आवळून मिठी पण मारता येत नाही. ते वेगळेच प्रेम असतं, ते वेगळेच वडिलांसाठी. आता माझे वडील, माझी मम्मी भरपूर वेळा अशी फिरायला वगैरे जाते, देवी देवतांना पाया पडायला जाते. आमच्या इथल्या लेडीज वगैरे असते, सर्व महिला बचत गट असतात त्यांच्यासोबत. ती जर वेळ जाते, तिचं काय वाटत नाही. पण त्या दिवशी आता वडील बालाजीला चालले होते, ते मनातून असं लय भरून आलं, ह्याला राव चाललेत. मी तिला कधी फोन नाही लावत, त्यांना 10 वेळा फोन लावायचं, पोचले का तुम्ही, कुठे आहे तुम्ही, झालं का दर्शन, म्हणजे कधीच नाही फोन लावत मी. पण त्यावेळेस काय वाटलं मला माहित नाही. मग एक असं प्रेम असतं, ते कधी काय सांगता येत नाही, दाखवता येत नाही, पण दाखवता येत असतंच आणि 100%. तर आता तू तुझ्या वडिलांना दाखवू शकत नाही की किती प्रेम आहे. आता तू स्वतः एक वडील झालायस, तर ती एक फिलिंगच वेगळी असते का, की आपल्या मुलाला बघतोय आपण. असं शेवटच्या टायमाला वाटलं होतं, मुलगी होती इतका मुलगा होते, पण असं वाटायचं काय पण होऊन दे, ते तर सामान्य, पण असं वाटायचं नाही काय, वाटतंच मुलगा पाहिजे. पहिला मुलगा झाला, इतका आनंद झाला मला, मी तो आनंद पण व्यक्त करू शकलो नाही. माझ्या बहिणीच्या वेळेस मी 2.5-3 किलो त्याचं वजन जेवढं होतं तेवढं मी पेढे वाटले, काजू कतली वाटली. ह्याच्या वेळेस मी एक पण कोणाला पेढा नाही वाटलं. मग ती खुशी अशी होती ना, ती मनात अशी काय म्हणते, ती बाहेरच काढता नाही आली. माहिती इतका खुश होतो ना, बाहेर होऊन गेलो मी, त्यात सगळं गुंतून गेलो होतो. आणि मुलासंग सोबत नातं कसं ठेवणार, एकदम मित्रासारखं त्याच्यासोबत वागायचं मी ठरवलेलं आहे. भरपूर असं त्याला वेगळं, त्याची काय दुनिया असेल, त्याला काय आवडेल ते करून देणार, त्याला काय बनायचं ते बनणार. हा फक्त जिथं गरज नाही त्या गोष्टींचं कधीच त्याला प्रमोट नाही करणार, करून पण देणार नाही. आणि लहानपणापासून चांगलं वळण लावायचाच प्रयत्न करणार आम्ही. तर मी आणि माझी वाईफ पूर्ण त्याच्यावरच आता 4-5 वर्ष पूर्ण लक्ष त्याच्यावरच देणार आहे, त्यालाच घडवण्यासाठी पुढचं त्याचं ब्राईट फ्युचर.
माझं तर आहे, पण माझाच बिझनेस त्याने सांभाळावा अशी काही इच्छा नाही माझी. त्याने स्वतः काही पण म्हणलं पाहिजे, त्याच्या आवडी निवडी पुढे जाऊन होईनच. आपण चांगलं देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार, मित्रासारखा त्याच्यासोबत वागणार, की तो आवर्जून मला येऊन सांगू शकतो काय झालंय पप्पा सगळ्यात पहिल्यांदा, असं तर वागण्याचा प्रयत्न करणार मी 100%. असं वाटतं का की नाही राव, जे मी बघितलंय ते मी माझ्या पोराला कधी नाही बघू देणार नाही, असं? वाटतच ना 100%. आणि तो कधी बघणार पण नाही, आणि त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव पण करून येणार. असं नाही मी कमावलंय मग त्याला उधळायला लावणार, नाही. त्याला पण प्रत्येक गोष्टीची जाणीव करून येणार. थोडंफार त्याला पण त्याच्या लाईफमध्ये पण कोणाला तरी सांगायला त्याच्याकडे काहीतरी ठेवणार, की बाबा आपण हे हे केलं. त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्याला देणार नाही, पण ज्यावेळेस त्याची गरज आहे, जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत त्याला सगळं काय गोष्टी मिळणार माझ्याकडून. हाच प्रयत्न राहील माझा कायम. हो, ते प्रश्न, हा जो प्रश्न आता मी खरंच विचारते तो माझा स्वतःचा पर्सनल प्रश्न आहे, की तू जसा म्हणलास घरी मी खूप रडतो, खूप शांत असतो, किंवा आईचं सगळं मित्र आहे तुझं, म्हणजे आई तुझी मैत्रीण आहे वगैरे, तू घरी खूप शांत आहेस, तर मग बाहेर जे दिसतं जे रॉयल आहे, की अभि एक म्हणजे एक कठोर दिले वगैरे, तर ते थोडं अवघड जातं का? की कसं होतं सांगू का, एक वेळ होती नाही का माझी, एक सुरुवातीला एक आईपाशी घरच्यांपाशी रडलो मी, पण त्यानंतर मी जसं बाहेर पडलो नाही या दुनियेत, घरचे पण शब्दाच्या पुढे जात नाही. आजच्या लेवलला कधी कधी राग आला की घरचे पण डायरेक्ट म्हणजे काय करून काय नको, म्हणजे माझ्या मनाविरुद्ध काही होतच नाही घरात. आणि राहिला प्रश्न आईचा आणि माझं बॉन्ड तसाच आहे, काही बदल नाही. पण माझे जे आज बाहेर जे करतोय ते सर्व गोष्टी अनुभवातून भेटलेल्या आहे मला. शून्यातून इथपर्यंत गेलो ना, तर अडचणी भरपूर आल्या, विरोधक भरपूर आले. त्या विरोधकांना मग विरोध कसा करायचा, आणि मार्केटमध्ये ज्याच्यात पॉवर आहे तोच किंग असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती. तर ताकद कशी असते, दम कसा असतो, या सगळ्या गोष्टी शिकलो. कधीच आयुष्यात कोणाला घाबरलो नाही, भांडणाला नाही घाबरलो, कुठं जायला नाही घाबरलो, म्हणजे घाबरून कधी आयुष्यात जगलो नाही. जोपर्यंत माझं लग्न नव्हतं झालं तोपर्यंत आजचा हा आपला शेवटचा दिवस आहे उद्याचा, हा विचारच केला नाही. एकदम म्हणजे नाही का, कोणालाच घाबरलो नाही माझ्या लाईफमध्ये मी. त्यामुळं एक मार्केटला जे डॅशिंगपणा आहे ना, तो डॅशिंगपणा किंवा डेअरिंग म्हणता येईल, त्यामुळं मग ते असं मार्केटला सगळ्यांना समजलं की बाबा हा असं डेंजर आहे, याचा स्वभाव रागीट आहे. पण काय कायना पण समजलं की खरंच बाबा याचा स्वभाव चांगला आहे, माणूस की. आता बाकीचा स्वभाव कशामुळे आला, की मार्केटमध्ये राहायचं, तुला चांगल्या लेवलवर राहायचं, की तुला विरोध भरपूर लोक करतात. मग त्या विरोधकांना तू विरोध केला तर पुढे जाणार. मी सगळ्यांना विरोध करत आलो, जे जे माझ्या रस्त्यात आडवे आले सगळ्यांना विरोध करत आलो. मग त्यातून भरपूर असे मित्र झाले. सगळेच मित्र चांगले नसतात, काही गुन्हेगार मित्र झाले, काही चांगले मित्र झाले. आज पण असे भरपूर सगळे गुन्हेगारच मित्र आहे, पण जीवाला जीव देणार आहे. कुणात दम होत नाही की आबे गायकवाडला आबे पण म्हणायचा. चुकून कोणा आबे म्हणला 4 चौघात तर त्याला 100% तिथेच कार्यक्रम लावणारे मित्र माझ्याकडे आज पण आजूबाजू सोबत असतात. कधी बाहेर पडलो जवळजवळ 20-30 पोरं कंटिन्यू सोबत असतात. आता फॉर्च्युनर गाडी घेतली, फॉर्च्युनर गाडीत ओपनिंगला जायचं म्हणलं तरी मित्रांची भांडणं असतात की आम्हाला यायचे. म्हणजे भरपूर असा मित्रपरिवार चांगला कमावलेला आहे. प्रत्येक गावात जाईन तिकडे मित्र आहे, कट्टर मित्र आहे, साथ देणारे मित्र आहे. मित्रांनी भरपूर साथ दिली माझ्यासाठी. भरपूर जणांना मारलं, भरपूर जणांना शिव्या दिल्या, कुठं कुठं जाऊन त्यांना ट्रॅप लावून त्यांना पकडलं. भरपूर अशा गोष्टी करत करत इथपर्यंत आलो. म्हणून आज आबी गायकवाडच्या कोणा आधी नाही लागत आणि लागणार पण नाही इथून पुढे. अरे वा. आणि या मार्केटमध्ये पहिले पण भरपूर जण होते तुझ्या पहिले पण, किंवा तर मग ते तुला आता सपोर्ट आहे का ते तुझ्यासाठी? कसा विषय माहिती का, मार्केटमध्ये जुनं तुला तर माहिती, 1-2 जण नावं असेल, आता नावं घेत नाही, 1-2 जण असेल मी आम्ही सांगतो तुला. पण हे बाकीचे जे आत्ता बघतोय मी, हे नवीन आलेले ज्या क्षेत्रात कपड्याचं काय कोणाला माहित नव्हतं, त्यावेळेस आमच्या शाखा होत्या, तेव्हापासून आम्ही शाखा देतोय. आमचा शाखेचा आकडा आज 155-160 पर्यंत आकडा गेलेला आहे. म्हणजे भरपूर जुन्या काळात आम्ही शाखा द्यायला सुरुवात केली, की ज्यावेळेस ते पॅटर्न जे असतात ना, पॅटर्न काय असतात, हा ट्रेंड सगळा मार्केटला आम्हीच आणलेला आहे, की हे आबी एजी पॅटर्न किंवा वेगवेगळे शर्ट असे बनवणे. ह्याच्या आधी कधी आठवतं का तुला मार्केटमध्ये असे शर्ट होते वेगवेगळे? आता भरपूर जण आले, भरपूर जण कॉपी करतात, पण पुस्तक जो आधी पहिलं पानावर जो अक्षर लिहितो त्याचंच नाव शेवटपर्यंत राहतं. बाकीचे नंतर भरपूर आले, येतील, अजून जातील, अजून येतील, पण आम्ही जे आधी होतो ते पण काल पण आमचं नाव निघणार आणि उद्या पण निघणार 100%. आता मी थोडीशी हवा करेल, फॉर्च्युनर माझ्याकडे पण आहे. तर आता तू जॉब करायचास तिकडे MIDC मध्ये आणि आता फॉर्च्युनर मध्ये फिरतोयस, ते काहीतरी असं वाटतं की नाही राव काहीच नव्हतं, आता माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, जे गाडी पाहिजे ती आहे माझ्याकडे, किंवा मी घेऊ बी शकतो लगेच? बरोबर आहे. पहिल्यांदा आहे ना माझी इच्छा होती की आपल्याकडे बाबा एक गाडी पाहिजे 4 व्हीलर, तर स्विफ्ट गाडी घ्यायची ठरवलं होतं मी.
स्विफ्ट गाडी घ्यायच्या वेळेस मग ते माझं स्वप्न होतं. ती स्विफ्ट गाडी घेताना मला भरपूर कष्ट करावे लागले, भरपूर पैशांची तडजोड करावी लागली, बिशा लावले होते ते उचलून घ्यायला लागली, घरच्यांकडून पैसे घ्यायला लागले. पण तेवढी जी अडचण त्या स्विफ्ट गाडी घ्यायला आली ना, तेवढी फॉर्च्युनर घ्यायला मला अडचण नाही आली. फॉर्च्युनर गाडी अशी घेतली मी की माझा वाढदिवस होता 5 तारखेला. 15 दिवस आधी म्हणलं गाडी घ्यायची. मग मामा म्हणलं आपण एक काम करू, दसऱ्याला गाडी घेऊ. म्हणलं नाही नाही, 15 दिवसात गाडी घ्यायची म्हणलं मला. मग ते डोक्यात बसलं माझ्या. 15 दिवसात मी गाडी घेतली. बड्डे होता 5 तारखेला, म्हणलं 1 तारखेला मला गाडी घ्यायची, बड्डेच्या दिवशी मला गाडी पाहिजे तेव्हाच. मग त्यावेळेस ती गाडी घेतली मित्रांनो. पण गाडी आज पण ती अशी गाडी आहे ना की तिच्यावरचं मन कधी ओढूच शकत नाही. ते वेगळाच फील आहे, तिचा वेगळाच रुतबा आहे. रोडने चालली तरी 100 जण गाडीकडे बघत बसतात. आणि फॉर्च्युनर घेणं तुला माहिती सोपी गोष्ट नाहीये. ही गोष्ट फक्त उद्योजकच करू शकतो. कारण मला माहिती फॉर्च्युनर घेण्यापेक्षा त्याला सांभाळणं किती अवघड आहे. तर असंच स्वप्न छोटी मोठी एका वर्षात 2 गाड्या घेतल्या. एकदा पहिली स्विफ्ट घेतली, स्विफ्ट 2 महिन्यातच ब्लॅक केली. नंतर लगेच फॉर्च्युनर ब्लॅकच घेतली. म्हणजे गाड्यांचा पण भरपूर छंद होता, अजून पण छंद आहे मला. ते काय काय असेल ते काय माहित नाही. गाड्यांची लय आवड आहे मला. पण फॉर्च्युनर सोडून दुसरी गाडी पण आवडत नाही मला. आता अजून काही प्लॅन आहे पुढे, अजून एक गाडी घ्यायचं काही? भरपूर आहे, भरपूर पुढं अजून भरपूर मोठे मोठे स्वप्न आहे. अजून 2-3 गाड्या लागल्या पाहिजे दारा पुढं, अजून भारी कष्ट करायचे त्यासाठी. असंच काही येत नाही, तुला तर माहिती. भरपूर कष्ट करणार, त्यानंतर स्वप्न पूर्ण करणार. आता आपली लाईफ बघ, तू सांगतो 25-26 वर्षाचा आहे मी. आता ह्यानंतर कितीक जगणार आहे आपण? 25-30 वर्ष जगून, त्यानंतर जगून पण अर्थ नसणार. ह्या आलेल्या आयुष्यात तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. फक्त विचार करून या सगळ्या गोष्टी करून जगण्यात काय अर्थ नाही. थोडे दिवस आहे, आपण अमर नाही. हा विचार करून सगळ्यांनी जागा मित्रांनो, मस्तपैकी मजेत जागा. तुम्हाला पाहिजे ते करा. काय माहिती उद्याच दिवस कधी आपला शेवटचा असेल सांगता येत नाही. त्यामुळे फुल एन्जॉय करा, स्वप्न पूर्ण करा. आता तू बोलतोयस की सगळं एन्जॉय वगैरे करा, तर अभि गायकवाड कधी डिप्रेशन मध्ये गेलेला आहे का? डिप्रेशन म्हणजे एक वेळ होती की ज्यावेळेस मी भरपूर इमोशनली होतो. पण आता काय झालंय, मन नावाचा प्रकारच राहिला नाही. कोणी काय बोलू दे, बोलू न बोलू दे, डिप्रेशन वगैरे काय वाटत नाही. 5 मिनिटं जरा वाटणार, झालं काय बरं जाऊ दे, सोड विषय. इतके डोक्यात इतके विचार असतात की कोणाचं टेन्शन घ्यायचं. टेन्शन वगैरे काय घ्यायचं नसतं मित्रांनो. ज्या गोष्टी होत्यात चांगल्यासाठी होत्यात आणि आपल्या आयुष्यात येतात का ते आपण पुढं सहन करू शकतो, त्यांना मात देऊ शकतो, त्यासाठी येतात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये अभि गायकवाड कधी जात नाही. डिप्रेशनमध्ये पाडतो दुसऱ्याला. वा. अभि गायकवाड एक असा व्यक्ती आहे जो कोणा समोर वाकत नाही, काय नाही, डेअरिंगवाला व्यक्ती आहे. पण शेवटी अरेंज मॅरेज करून लग्न केलंय. मांजर व्हावं लागते का? नाही, मांजर आज पण नाही झालेलं आणि नाही होऊ शकत. म्हणजे ज्या व्यक्तीच्या रक्तात असं जे आहे ना, मी सगळीकडे आज पण माझी बायको भरपूर सपोर्टिव्ह आहे. ती अशी जास्त हे नाही करत नाही. आणि मांजर व्हायला कधी तिलाच आवडत नाही की तिचा नवरा कधी मांजर झाला पाहिजे. मी कधी होऊ पण शकत नाही, तिला पण चांगलं माहिती. भरपूर आगाव आहे मी, तिच्यापेक्षा जास्त आगाव मी. जर कधी ती म्हणली, मी जर बोललो नाही तर मी बोलतच नाही. पण ती 10 वेळा फोन करणार, बोलणार. भरपूर असं तिचं माझ्यावर प्रेम आहे. पण मी जसा होतो ना आधी तसाच आहे, माझ्यात काही बदल नाही. मी आज पण तसंच आहे. लग्न झालं म्हणून काही फरक नाही. तिला फक्त टाइम देतो थोडा, मित्रांना कमी टाइम देता येतो. आता तिला पण टाइम दिला पाहिजे ना. आपण लग्न केलंय, दुसरी मुलगी आपल्या घरात आली, तिला जीव लावून आपलं काम आहे. हा, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला नाही बदललं मी. तिला पण नाही बदलायला लावलं, स्वतःला नाही बदल. तिची पण दुनिया सगळी मीच आहे, माझी दुनिया तीच आहे. आणि बाकीच्या गोष्टी तर केल्याच पाहिजे. बिझनेसमॅन आहे आपण. तर एक लेवलपर्यंत प्रेम कसं असतं, एक प्रेम करायचं पण त्यात सगळंच घालून नाही बसायचं. काय काय असतात लग्न झाल्यावर सगळं सोडतात, फक्त बायको डोक्यात, बायको मागं फिरणार, बायकोचं सगळं ऐकणार. ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. तुम्ही तुमची लाईफ जगा आणि त्यांना पण जगून द्या. त्यानंतर त्यांनी पण तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे की बाबा तू कर, मी आहे. आणि ती काय मला ती बॉस म्हणती, तिला तिचा नवरा माहिती कोण आहे काय आहे. मग ती काय किंग म्हणते, बॉस म्हणते. ती स्वतः स्टोऱ्या टाकते माझ्या किंग बॉस. मग तिला माहिती आहे याचं अस्तित्व काय आहे, ह्याची लेवल काय आहे. फक्त ती मला एक सांगते की बाकीचं तुम्ही बघताय ना मार्केटमध्ये कसं आहे काय आहे, तुम्ही जपून राहा, जरा जास्त इमोशनली जात नका जाऊ, कुणाला तुम्ही जास्त स्वतःचं मत देत नका जाऊ. म्हणजे हेच सांगत असते की तुमचं भरपूर नाव आहे, तुम्ही त्या नावाला जपा. या दुनियात भरपूर अशा नाही का, भरपूर अशा गोष्टी की तुम्हाला फसवतील किंवा कुठं अडकवतील. पण मी कधी अडकणार नाही, मी तसल्या गोष्टींमध्ये कधी पडत पण नाही आणि गरजच नाही आपल्याला. ती मला भरपूर वेळा म्हणते की
बाहेरच्या मुली कशा आहे काय आहे, तुम्ही या सगळ्यात नका पडू. मी म्हणतो हे बघ तू आहे ना मला वास आहे, बाकी दुनियाचं मला काय करायचं नाही. आणि तिचा इतका माझ्यावर प्रेम आहे की दिवसातून ते आज पण आमच्या लग्नाला जवळजवळ 1.5 वर्ष झाले, रोज 10 ते 15 फोन असतात. सकाळी तिचा फोन उठल्या फोन असतो, आज ती माहेरी आहे तरी पण उठल्या फोन असतो, रात्री झोपायच्या आधी फोन, दिवसभर फोन नाही केला तरी म्हणते टाइम का देत नाही. असं प्रेम पाहिजे ना. आणि ते प्रेम आपण स्वतः बनवू शकतो की पुढच्या व्यक्तीला आपण सगळं नाही गोष्टी व्यवस्थित सांगून समजून घेतलं पाहिजे. आणि खरं सांगायचं तर डॅशिंग पाहिजे. जो माणूस डॅशिंग आहे ना त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळू शकतात, हे मी अनुभवले. अभि गायकवाड, लव्ह मॅरेज करू शकत होतास तर अरेंज मॅरेज का? आता ते नशिबाच्या गोष्टी, नशिबात जे होतं ते झालं. आता भरपूर, आता तुला तर माहिती आहे आपली रील स्टारची कशी लाईफ असते आयुष्यात, आपले भरपूर मागं पुढे व्यक्ती असतात वगैरे. पण काय आता नशिबात जे होतं ते घडलं, आपण नाही का, चांगलंच झालं. आयुष्याच्या वळणावर जे लिहिले आपल्या नशिबात ते भेटणार तेच भेटलं मला, आणि चांगलं भेटलं. एवढं चांगलं असं मला माहित नव्हतं. मागं पुढं म्हणजे काही होतं का, काही मागं बिगं? नाही, असं कधी ह्या गोष्टींमध्ये पडलो नाही मी. तुला तर माहिती आहे कधीच नाही. भरपूर, आता तुला पण मी आधीपासून कसं मानलेलं आहे, माझी एक चांगली बेस्ट फ्रेंड वगैरे म्हण, किंवा तू झाला, अजून बाकीचे आपले आहेत, त्यांच्यासोबत चांगलीच नाती ठेवली मी. अशा कधी तुम्ही वाईट नाव ऐकलं पण नसेल, तो ऐकलंय का कधी? आणि कधी ऐकायला पण भेटणार नाही तुम्ही पुढं, ही गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. तर तू लग्न इतकं ग्रँड केलंस का? तू पहिल्यापासूनच विचार केला होता की लग्न मला करायचं तर ग्रँडच? मी ते राजस्थानी पिक्चर बघायचो, त्यात ते लग्न बघायचो मी, मग म्हणायचो आपल्याला असंच काहीतरी वेगळंच करायचं लग्न. मग मी फक्त एक म्हणायचो, माझी ना वरात परण्या असणार ना 1 किलोमीटर लाईन असणार म्हणलं अख्खी, नाही का, डोल्ली जिमचे वेगळे येते. मग ते सगळं माझ्या डोक्यात, नाही का, मला करायचंच. मी हळद इतकी मोठी केली ना की आमच्या गावात अशी हळद झालीच नाही, इतकी मोठी हळद केली. म्हणजे आमची इथं हळद हा सिस्टीमच नव्हती, नाही का. हे होतं एक काय म्हणतात मांडव टाळा, तो प्रकार होता. हे सगळी कन्सेप्ट बदलून मी इतकी मोठी हळद केली. त्यानंतर लग्नाला जवळजवळ 7 डोल्ली जिमचे खेळ लावले, त्याच्या पुढं उंट, त्याच्या पुढं डीजे, त्याच्या पुढं हलगेवाले, म्हणजे त्याच्या पुढं असं भरपूर असा माहोल वेगळा करून टाकला होता मी. नाही म्हणलं मला लग्नच वेगळं करून टाकायचं, ग्रँड करायचं. भरपूर लग्नाला खर्च केला, भरपूर लोक आली होती, साखरपुडा पण भरपूर मोठा केला, त्यानंतर लग्न पण भरपूर, सगळं स्वतःच्या जीवावर केलं. कोणाचा काही सपोर्ट नाही घेतला किंवा काय नाही. व त्यांनी पण चांगलं लग्न लावून दिलं चांगल्या प्रकारे. बाकीचं तुला तर माहिती तर बघितलंच असेल. आणि मला ना एक असं क्युरिसिटी विचारायची की जेव्हा तू अरेंज मॅरेज केलंयस, आता तुला अरेंज मॅरेजमध्ये असं असतं की बाबा हे फोटो आहे मुलीचा किंवा असा आहे, तर तुला फोटो बघूनच वाटलं होतं की नाही मला करायची तर हीच? नाही, मी तिला पाहिलं होतं आधी, एका ठिकाणी पाहिलं होतं. त्यानंतर मग मी म्हणजे थोडक्यात मला ती आधी पाहिल्यावर आवडली, नाही का. मग त्यानंतर मी थोडक्यात लव्ह अरेंज म्हणता येईल. मग घरच्यांना मी सांगितलं की मला असं लग्न करायचंय. मग त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी कसं काय काय करायला लागेल, भरपूर अशा गोष्टी केल्या, भरपूर अडथळे पण आले. मग त्यानंतर मग सगळ्या गोष्टी झाल्यावर लग्न केलं. तुझा आता फक्त एक भरपूर शॉप्स नाहीत तर तुझं होलसेल पण आहे, तर मग तू असा स्वतःहूनच विचार केला होता की नाही बाबा मला दुसऱ्याकडून माल नाही भरायचा, मला आपलाच माल घ्यायचा आणि आपल्यालाच द्यायचा? एक आहे ना वेळ होती की ज्यावेळेस मला या क्षेत्रातलं बऱ्यापैकी नॉलेज नव्हतं किंवा पैसे नव्हते, त्यावेळेस मी जर डीलरकडे जायचो ना माल जो विकत घेण्यासाठी, त्यावेळेस ते एकदम लोकल समजायचे मला की राव क्या यार तू काय को टाइमपास कर रहा है, क्यों माल ले रहा है. ह्या गोष्टीला खटकायच्या मला. ज्यानंतर माझ्या ब्रांच वगैरे झाल्या त्यानंतर त्याच डीलरकडे गेलो मी, त्यांच्याकडून मी 4-4, 5-5 सेट माल घ्यायला लागलो. त्यानंतर आबी सेट करून रोज फोन करायचे ते. त्यानंतर माझ्या लेबलमध्ये त्यांच्याकडून माल बनवायला घेतला, त्यांच्याकडून चांगला माल बनवला, चांगलं काम केलं. पण आता म्हणलं आपल्याला ह्यांची गरज नाही आहे, ह्यांच्यापेक्षा मोठं जायचं. आता त्यांच्यापर्यंत लेवल झाली माझी, आता मला अजून मोठं जायचं. मग त्यानंतर म्हणलं स्वतःला करायचं. इथं वरतीच आपली एक फॅक्टरी आहे आणि घरापाशी पण एक फॅक्टरी. मी स्वतः माझा माल बनवतो, फॅब्रिक वगैरे सगळं मी आपल्या पूर्ण भारतातून फॅब्रिक मागवून घेतो, काही ठिकाणावरून मागवून घेतो, स्वतःचं लेबलिंग करतो, दुसऱ्या लेवलचं पण करतो. मग म्हणलं जर आपल्या एवढ्या फॅक्टरी आहे तर आपण महाराष्ट्रात बाकीचे दुकानदार आहे, बरं शाखा सोडून बाकीचे पण दुकानदार आहे भरपूर, असे जे मित्र असतात किंवा असे गरीब मुलं असतात किंवा जी त्या ठिकाणी ऑलरेडी शाखा असते आपल्याला, त्यांना घेता येत नाही पण त्यांना इच्छा असते की बाबा आपल्यासोबत काम करायची, त्यांच्यासाठी मी वेगळ्या लेवलचं माल बनवतो, नाही का. मग तो माल त्यांना मी होलसेल देतो. मग असंच नाही की रॉयल फक्त ज्या शाखा आहे ना आपल्या,
तर रॉयल शाखेवाल्यांना आपण रॉयल लेबलचा माल देतो, की तो नसतो का लेबल आपला, तर रॉयल शाखेवाल्यांना रॉयल लेबलचा आणि ऑदर जे लेबल असतात तो पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे कोणाचंही दुकान असू दे सर्वांना माल देतो. तर कोणाचं दुकान असेल ना आपण त्यांना पूर्णपणे सपोर्ट करतो नाही का. असेच भरपूर मोठी जर्नी ह्या धंद्यात, भरपूर शिकलो. आता तुला काय सांगू, म्हणजे आता 30 लोक म्हणतात डीलर किंग आहे मार्केट का, ती लोक आज फोन करून म्हणतात पार्टनरशिप में काम करणे का. म्हणजे त्या लोकांनी कमी समजलं होतं, त्यांचा माज मोडला ना मी, ते आज मला म्हणतात आपण सोबत काम करायचं का. म्हणजे ते डीलर आपल्याला काय म्हणले होते एक टायमाला, तू टाइमपास कराय का, आज त्यांना टाइम काढून फोन करावा लागतो आपल्याला की बाबा आम्हाला काम करायचंय. पण नाही, आपण कसं आहे, एकदा आपण एखादा रूट पकडला ना, त्याच्यावर फोकस केला ना, शेवटच्या एंडपर्यंत जातो. मी आज पार मला शर्टचं बटन कितीला येतं, शर्टला स्टिचिंग कुठं असते, शर्ट कसा बनतो, काय बनतो, सगळ्यातलं नॉलेज आहे. स्वतः स्टिचिंग कशी करायची ह्याचं पण नॉलेज घेतलेलं आहे. आता प्रत्येक तू बघशीने बघ इथं ॲक्सेसरीज वगैरे आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं नॉलेज इथपर्यंत घेत आलो मी, की त्या नॉलेजमुळे आज मला कळलं की काय असतं मार्केट. त्यानंतर मग विचार केला की आपल्याला भरपूर मोठं होलसेल चालू करायचं. होलसेल चालू केलं, भरपूर असे महाराष्ट्रातले कस्टमर म्हणजे दुकानदार आहे जे कपड्याचे, रॉयल शाखेवाले तर आपल्याकडूनच माल भरतात, तसेच बाहेरचे पण भरपूर जण आज आपल्याकडे माल भरतात व त्यांचं दुकान चांगलं चालतं. तो आज बघितलंच आले किती गर्दी होती, किती गोंधळ होता. हे रोज चालूच असतं. पण काहीच नव्हतं मित्रांनो, आज एवढं सगळं कमवले डोक्याने म्हणता येईल. पैसे तर 1 रुपया नव्हता, पण डोक्याने हळूहळू सगळ्यांचा माज मोडत सगळं करत आज आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळं कापड लाईन 12 महिने चालत नाही, सिजनेबल चालते. म्हणजे सिजनेबल आयटम बनवायला लागतात. थोडक्यात लग्न सराईमध्ये वेगळं, दिवाळीमध्ये वेगळं, नवरात्रीत वेगळं, असं करत राहावं लागतं. पण कापड दुकानदारांसाठी दिवाळी हा सगळ्यात मोठा फेस्टिवल असतो. त्यात त्यांचा सेल त्यांनी प्रॉपर केला तर अख्ख्या वर्षभराची पण त्यांची कमाई निघते. त्यानंतर ते दुकानात थोडाफार सेल केला तरी चालतो. आणि दुकानात सेल वाढवायचा असेल तर प्रत्येक रोज नवीन नवीन अपडेट दिली पाहिजे, वेगळं मार्केटपेक्षा काहीतरी आणलं पाहिजे, क्वालिटी दिली पाहिजे. लोकल माल ठेवून धंदा होत नाही, ऑफर लावून धंदा होत नाही. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा माल विकावा लागतो, की जेणेकरून असा माल विकायचा की त्याला कधी ऑफर लावायची गरजच पडली नाही पाहिजे. तू मार्केटमध्ये भरपूर जण बघत असेल 200ला शर्ट, 300ला शर्ट. मला त्यांना एकच सांगायचं मित्रांनो, तुम्ही जर 200, 300, 350ला शर्ट विकता, तुम्ही त्यात कमावलं काय? तुमचं त्यात दुकानाचं भाडं निघतं का पोरांचे पगार निघतं? मला मराठी उद्योजकांना एवढंच सांगायचं, ह्या जे तुम्ही गोष्टी करताय दुसऱ्यांना बघून करताय किंवा दुसऱ्यासाठी करताय, जो करतोय त्याचा मेन हेतू काय, ह्याच्या मागचा हे तुम्ही बघा. मेन लाभ दुसऱ्याचा होतोय, तुम्ही अडकताय. त्या 50 रुपये कमवण्यामागं तुमचं महिन्याचा तुमचा पगार पण निघत नाही व तुमचं दुकानाचं भाडं पण निघत नाही. त्यामुळं मराठी उद्योजकांना एवढंच सांगायचंय की आपलं सगळं मराठी लोकांनी मार्केट बदलून टाका. ज्यावेळेस मारवाडी वगैरे लोक धंदा करत होते त्यावेळेस त्यांना माहीत होता हा शर्ट आपल्याला कितीला येतो, कितीला बनतो, तरी पण शर्ट कितीला विकायचे, 700, 800, 1000. आपली लोक धंद्यात पडली 350, 400, काही 250. तुम्ही कमवत काय नाहीये, फक्त आपल्या मराठी माणसाला मागं वाढताय. आणि हे मार्केट सर्व आपणच खराब केलेलं आहे. तर असं करू नका. आपले पण दुकान आहे, आपले पण सगळे काउंटर आहे, पण आम्ही कधीच ऑफर लावत नाही. आमची 1 ते 2 ऑफर असतात. मान्सून ऑफर एक असती किंवा मध्ये काही सण आला तर ऑफर असते एक. तो पण का, तर आपल्याकडे जो स्टॉक असतो, डे स्टॉक असतो किंवा राहिलेला स्टॉक असतो तो काढण्यासाठी. पण काही दुकानदार असं रोजच ऑफर लावतात, मग त्यांच्याकडे चांगले येतो लोक येत नाही. त्यांच्याकडे ऑफर असली तरच कस्टमर आहे, ऑफर नसते तर कस्टमर नाही. तुम्हाला जर रोज कस्टमर पाहिजे तर तुम्ही चांगला माल ठेवा, चांगल्या रेंजचा माल ठेवा, क्वालिटी द्या. 100% तुम्हाला कस्टमर येणार व तुम्हाला कधी दुकान बंद करायची वेळ येणार नाही. आणि जे पण पॅटर्न असतं ते तू स्वतः विचार करतोस का की हो. हे पॅटर्न आपण आता नवीन करू शकतो वगैरे म्हणून? सहज कधी आम्ही बसतो ना सगळ्यांना, मी सगळ्या आमच्या जेवढा स्टाफ असतो सगळ्यांना एक बुक देतो, म्हणतो तुम्हाला वाटेल तसे पॅटर्न बनवा, मी पण बनवतो. ह्यांच्यातला जो आवडेल तो मी पॅटर्न बनवणार. मग त्यांच्यात रेस लागते, मग कोण ना कोणतरी वेगळं काहीतरी बनवतं. मग त्यांच्यातलं एखादा घेऊन मी माझं डोकं वापरून असे वेगवेगळे, बऱ्यापैकी सगळं डोकं माझंच असतं. पॅटर्न म्हणलं की मीच डोकं लावतो, वेगळं काय बनवायचं, मग ते चलन का, हा सगळा त्याच्यावर विचार करून मी कंटिन्यू पॅटर्न बनवत असतो. आणि तू पाहत असशील भरपूर जण माझे पॅटर्न पण कॉपी करतात आणि आमच्या पॅटर्नवरच थोडक्यात त्यांचं दुकान चालतं, असं म्हणलं तरी काय हरकत नाहीये. आणि अजून एक आहे की अभि गायकवाड आहे का, की हा फक्त आई वडिलांसमोरच झुकतो, बाकी नाही. हा, चुकलं नसेल ना तर आई वडिलांसमोर झुकतो, पण चुकलं नसेल तर कोणासमोरच झुकत नाही.
कुणाच्या बापाला पण घाबरत नाही आणि पण बादशाह पण नाही की त्याला मी घाबरत. मी कोणाला घाबरत बिबरत नाही, सगळ्यांची इज्जत करतो. घाबरत कोणाच्या बापाला नाही. माझ्या बापाला पण घाबरतो कधी चूक असल्यावर, नाही तर घरच्यांना पण चुकी नसली की ऐकूनच घेत नाही मी. कोणाचंच ऐकून घेत नाही. बाहेर तर लय विषय लांब राहिला. चुकी नसेल तिथं ऐकून घेतलं नाहीच पाहिजे ना. माझं तर हे म्हणणं आहे. आणि मला आता दिसतंय ते गोल्ड, तर तुला असं कधी वाटत नाही का की लोक म्हणत असतील नकली घालतोय असं तसं म्हणून काही? नाही रे, मी हे बघ गरीब होतो त्यामुळे 1 ग्रॅम घातलं तरी ओरिजिनल घातलेले. माझ्या मनाला माझ्या आयुष्याला माहिती, ते खोटं घालणं माझ्याच मनाला पटत नाही. मी असं आठवत पण नाही ते उरुस बिरुस आल्यावर खोटी चेन घालतात तसली नाही, ओरिजिनल घालणार मी. चांदी पण नाही घातली मी. चांदीचे ब्रेसलेट बिस्लेट आई बड्डेला येते मी म्हणायचं, चांदी बिंदी नाही घालणार मी. सोनच घालणार तर सोनं. मग ते बारीक असू नाही तर काय असू. मला माझ्या लाईफमध्ये आठवते मी कधीच म्हणजे कधी पूर्ण आयुष्यात कधीच खोटी चेन नाही घातली. हा ठीक आहे, एक फोटो काढाय बिडायला ठीक आहे, पण आठवत नाही कधी स्वतःला चेन घातली खोटी किंवा नाही. मी म्हणायचे छोटा असू दे पण खरं असू दे. चैनीचं सोन्याचं इतकं वेड होतं मला, इतकं सोनं माझ्याकडे कुणी केलं पण नसेल, ते मोडलं पण नसेल. मी मग फक्त सोनं काय म्हणायचं, गेल्यावर म्हणायचं मला एवढं ब्रेसलेट द्या. मग त्याला विचारलं नाही हा एवढ्या ब्रेसलेटला पैसे किती लागतील, काय लागतील, किती लाख लागतील. मी म्हणायचं एवढं पाहिजे मला. ते एवढं केलं. नंतर टोचायचं म्हणून म्हणलं परत मला दुसऱ्या ह्याच्या गरुडाचे पंखे पाहिजेत. म्हणजे असं लय मला आयफोनची चांगली पाहिजेत. आज एक जण घरी आला होता, सकाळी 7 वाजता आला होता, मी झोपलो होतो. तो म्हणला मला दादांना भेटायचंय माझ्या आईला. नंतर म्हणला मला दादांच्या अंगठीचा फोटो पाहिजे बालाजीच्या. ही ती अंगठी होती, तिचा फोटो मागण्यासाठी तो इथं आला. भरपूर अशा अंगठ्या आहे, भरपूर सोनं मी घालत नाही. एक कालांतरण नाही का आवड जरा कमी होती, तशीच आवड किंवा नको वाटतं राव काय आता. ते चेन वगैरे घालतो मी एवढे, पण बाकी भरपूर सोनं मी घालत नाही. आणि कधी असं आधी एक नाही का रे वेगळं असतं ना नवीन नवीन की सोनं वगैरे, ते आता काय वाटत नाही. आता एक आहे म्हणून घालायचं. काही जण मग व्हिडिओत म्हणतात काय सोनं दाखवते. अरे माझ्याकडे आहे म्हणून दाखवते, सोनं आहे ते. तू घेन तू दाखव. तू घेन तू दाखव. हाय तर दाखवणार ना मी. बरोबर. मला तेच होतं की तुला कमेंट येतात, म्हणजे मी बघितलंय तुझ्या कमेंटमध्ये की हे जे सोनं घालतोय तो नकली आहे, किंवा त्याला विचारा हे किती किलोचा असेल मग वगैरे वगैरे. तर मग किती किलोचा आहे सांगून दे बाबा खरं. भरपूर जवळजवळ आता 1 किलोपेक्षा थोडंसं कमी 1 किलो होईल पूर्ण. भरपूर असं सोन्याचं वेळ होतं, पण आता पूर्ण होण्यापेक्षा ते माझ्या डोक्यात मेंटॅलिटी नाही एवढं सोनं घालायची. त्यामुळे मी शक्यतो टाळतो. आणि सोनं म्हणजे एक इन्व्हेस्ट आहे आपली नाही का, इन्व्हेस्टमेंट आहे त्यात काहीतरी. तुम्हाला कधी गरज पडली तर फायदा पण होऊ शकतो त्याचा. पण असं काय नाही, खरं घातलं तर खरं घालायचं. लोकांना देखावा करण्यासाठी कशाला काय करायचं. तेव्हा मी कधी देखावा नाही केला, मला आवडायचं म्हणून घातलं. चैन आधी बारकी होती, नंतर मोठी केली, नंतर अशी गेली तशी गेली. बरं अजून 3-4 चैनी त्या घालत पण नाही. मला जर घालून दाखवायचं असतं रोज मी मस्त फार सगळंच घालून आलं असतं, पण नाही. एक बिझनेसच्या लेवलनी ठीक आहे थोडंफार, जास्त नाही. आणि खोटं नाही घातला कधीच. कधी खोटं केलंच नाहीये. बाकीचे तर भरपूर बघितले असं खोटं घालणार लगेच कळतं. आणि खोटं घातलेलं लगेच कळतं की जो सोनं घालतो त्याला लगेच कळतं. बघून सांगतो मी अरे खोटं घालून आले, मीच सांगतोय खोटं घालून आले. कोणी सांगितलंय खोटं घालायचं नाही घातलेलं बरं. करगोटा घाल ना गळ्यात. ज्यावेळेस माझ्या सोनं नव्हतं तेव्हा पण हे होतं. 7-8 वर्ष झालं रुद्राक्ष घालायचो. ज्यावेळेस सोनं नव्हतं त्यावेळेस हे घातलेले, आज पण यायची. आपली लायकी ही, आपली लायकी ही. आपण इथपर्यंत कशाने आलो, नंतर आलेलो आहे, पण आपली लायकी नाही विसरली मी. जे आहे ते खोटं बिटं घालून लोकांना दाखवून लोक काय पगार देणार आहे का आपल्याला. त्यामुळे नाही, खोटं वगैरे घालू नका मित्रांनो. 1च तोळा घाला किंवा 1च ग्रॅम घाला, पण खरं घाला. हेच मला सगळ्यांना सांगायचं. आणि तू आता बोललास की तुला सोन्याचं येडं लागलं होतं, तू हातावर सोन्यावरती सुद्धा रॉयलचं ते सगळं करायला लागला. भरपूर भरपूर बघितले पण असेल तू व्हिडिओ मध्ये वगैरे. मला वगैरे केलं होतं. माझं काय असायचं माहिती का, मी 4-5 अंगठ्या बनवल्या होत्या. तर म्हणलं एका अंगठीवर मला फॉर्च्युनर द्या म्हणलं. फॉर्च्युनरचा जो असतो ना लोगो आपला, तो नेटवरून घेऊन माझा एक ज्वेलर्स होता त्याला फॉर्च्युनरचं चित्र द्या. एका ह्याच्यावर म्हणलं आयफोन द्या, एका ह्याच्यावर इगल टाका. म्हणजे जवळजवळ 5-6 अंगठ्या असे बनवून घातलेल्या आहे की सगळ्यांवर माझं नाही का काही ना काहीतरी. एकतर काय म्हणजे आयफोनचे द्या म्हणलं. आयफोनला 3 म्हणलं डायमंड पाहिजे ते फोनचे, ती घातली नाही अंगठी मी. आणि बाकी अख्खी डायमंडची अंगठी पाहिजे. म्हणजे असं भरपूर जणांनी कॉपी केली, नंतर बनवली. नंतर म्हणायचं बरं फॉर्च्युनरचं नाही का ते फक्त लोगो तो बनवून द्या तशी अंगठी. नंतर म्हणलं मला इगलची द्या बनवून. म्हणजे भरपूर अंगठ्यान बिंगठ्या तर इतकं वेळ होतं ना मला. मी असं सहज गेलो ना सोनार दुकानात, 1-2 अंगठ्या घेऊन यायचो. असं म्हणजे लय वेळ होतं लय. तू असे डिझाईन सांगायचं तर सोनार बनायचं नाही. तो सोनार म्हणतो बाबा आले डेंजर आहे. सोनार म्हणतो बाबा आला मी जातो. त्यांच्या कामाला तू
सोनारला मी ऍड लावतो. सोनार पार काय सांगू तुला, ती म्हणते आला काय सांगण्याचं नेम नाही, काही सांगायचं मी. कडी केली मी 2-3 वेळा कडी. म्हणलं मला कड आहे ना, कड चेन कशी असते, चैनीगत कड पाहिजे म्हणलं मला. ते तुटायचं काय पण करेन तर तुटायचं लगेच. मी सांगायचं डिझाईन अशा, मग ते लगेच मोडून दुसरं करणार नाही का असं. लय सोनार म्हणायचं आले डेंजर आहे याचं काय हे नाही. कधी कोणी म्हणलं नाही की बस झालं अजून सोनं. आधीच्या जे चैनी होत्या मामाची पोरं वाढणार हे वाढणार, मोठ्या मोठ्या चैनी शांबायच्या, मग परत ते जायचं ते परत दुसरी करायची. म्हणायचं अरे तू काय करतो बाबा नाही का असं. म्हणजे सोनार म्हणजे मित्रासारखा नाही का तो वडिलांच्या. लय तो भरपूर वेळा तो हँगच होतो सोनार, की तू करतोय काय, तुला आवड काय, तू तुझ्या डोक्यात काय असं चाललेलं. म्हणलं अहो करायचं, म्हणलं काय नसतं करायचं. आता निशाला पण लग्न झालं, म्हणलं तुला काय करायचं कर. तिला जवळजवळ 20 तोळ्याचा गंठण केला. म्हणजे तिला पण मला नाही कधी तिला बांगड्या म्हणलं, बांगड्या साध्या बायकांगत नाही करायचं, कडं कर म्हणलं तू. म्हणजे जसं मी आहे तसं तिला काय असतं, ती तुम्ही म्हणसान ती पूर्व दिशा, मी म्हणन तेच तिला घालणार नाही का. तिचं सोन्याच्या बाबतीत तिचं तर कोण हेच नाही. तिला पाहिजे माझ्यापेक्षा जास्त सोनं मी तिला करतो, असं काय हे नाही. मला सोन्याचे वेळ पण मी जास्त सोनं तिला केलेलं. तिला एवढी आवड नाही पण सोन्याची. ती आली म्हणली सोनं बिनं नका घालू हे काय, मग तिने ते बोलून बोलून ते मला आवडच निघून गेली सोन्यावरची. जास्त सोनंच घालत नाही मी. जो अभि गायकवाड सध्या आहे, एवढ्या शाखांचा मालिक आहे किंवा होलसेल द रॉयलचा एक काय म्हणता एक अभि गायकवाड आहे. तर जेव्हा अभि गायकवाड जॉब करायचा MIDC मध्ये किंवा छोटंसं काहीतरी होतं, तर तू त्याला काय म्हणशील की यार इथपर्यंत यायला काय काय करायला लागेल तुला असं. तो अभि गायकवाड असाच पाहिजे. कारण तो त्यावेळेस तो म्हणजे इतका जिद्दी होता ना, तो म्हणजे आज आसन का नाही माहित नाही, पण त्यावेळेस अभि गायकवाड म्हणजे लय जोश होता त्याच्यामध्ये. तो तेव्हा पण म्हणायचा की आपण दुकान टाकणार आहे, आपण असं करणार आहे, आपण तसं होणारच आहे. मग त्याला माहिती होतं की राव त्यांनी पुढलं काय माहिती बघितलं असेल नसेल, त्याला काही समजलं असेल, कल्पना आल्या असेल, पण त्यातले कधी खचलाच नाही तो कायम नाही का, हे आपण असं करणार आहे, आपण ते करणार आहे. मग तो अभि गायकवाड नसता तर आज हा अभि गायकवाड इथं नसता. म्हणजे तो तसा होता म्हणून मी आज इथं पोहोचलो खरं सांगतोय. आणि तसा अभि गायकवाड बनायला मला नवीन जन्म घ्यायला लागेल. म्हणजे मनातूनच ठरवाच लागतं पहिल्यापासूनच की करायचं. तर परिस्थिती वगैरे काय नसतं, तुमची जिद्द तुम्हाला 100% वर घेऊन जाणार. जिद्द पाहिजे मनात, तू करू शकतो आणि मी करणारच. तेव्हा जी डेअरिंग होती आज पण तेवढी डेअरिंग होत नाही काही गोष्टी करायला. त्यावेळेस मग रिस्क तर रिस्क, बरबाद तर बरबाद. गमवायला काय नव्हतं, कमवायला अख्खं जग पडलं होतं. त्यावेळेस आज कमवले पण ते जाऊ नये म्हणून काय करावं लागेल हा विचार करावा लागतो. त्यावेळेस काहीच नव्हतं, मग कमवायचंय, मग कसं कमवायचं, कसं पण कमवायचं. हा पण कधी वाईट मार्गाने नाही कमवलं, कधी वाईट मार्गाला नाही लागलो, कधी वाईट गोष्टींना प्रभावित नाही झालो, व्यसन वगैरे या गोष्टींमध्ये कधी पडलो नाही. एक मित्रपरिवार केला, भांडणं तंडणं केली, सगळ्या गोष्टी केल्या, पण वाईट गोष्टींना कधी बळी पडलो नाही. आणि आत्ताची भरपूर तू बघते यंग जनरेशन. मित्रांनो काहीतरी व्यवसाय वगैरे करा, बिझनेस करा, कापडधंदा सोडून भरपूर व्यवसाय काही पण करतात आज. ऑनलाईन मार्केटिंग आहे, काय पण करू शकता तुम्ही. हे व्यसन वगैरे ह्यात पडू नये. मी युवा पिढीला एवढंच सांगेल काहीतरी चांगलं करावं. आणि अभि गायकवाड हा एक आहे, तुमच्यात पण तुमचं स्किल आहे, तुम्ही पण अभि गायकवाडपेक्षा पण मोठे बनवू शकता. तुम्ही कष्ट करा फक्त. मला असं वाटतंय की चर्चा खूप मोठी झाली आहे आणि तुम्हाला जितकं अभि गायकवाड बद्दल माहिती करून घ्यायचं होतं, जे तुम्हाला नव्हतं माहिती, की तुम्हाला फक्त एक माहिती होतं की अभि जो बाहेर आहे तसाच आहे, बट आज तुम्हाला कळालं असेल की तो रिअल किंवा त्याच्या मनातून तो कसा आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला भरपूर माहिती भेटली असेल त्याच्याबद्दल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट गेस्ट तुम्हाला कोण हवं ते नक्की कमेंट करा. नमस्कार. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सर्व तर पाहिलं असेल माझी जर्नी कशी होती व मी इथपर्यंत कसा आलो. आज तू आलीस प्रिया म्हणून मला काही गोष्टी सर्वांसमोर मांडता आल्या, व्यवस्थित सांगता आल्या. तर मित्रांनो हे सर्व केलेलं आहे. आता भरपूर जणांची म्हणणं असतं की दादा तुम्ही फक्त रॉयल शाखेवाल्यांनाच माल पुरवता का. तर मित्रांनो असं नाही आहे. तर तुमचं कपड्याचं दुकान असेल कुठेही असेल, महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असेल, तर तुम्हालाही आमचा माल मिळू शकतो. मित्रांनो आमचं भरपूर मोठं होलसेलिंग आहे, तसंच सॅम्पल रूम आहे. तुम्ही तुमच्या दुकानासाठी आमच्या दुकानातून आमच्या AG होलसेलरमधून माल खरेदी करू शकता. आपली इंस्टाग्रामवर AG होलसेलर म्हणून ID आहे, तुम्ही फॉलो करू शकता. नवीन नवीन रोज रोज अपडेट येत असतात. ज्यांना कोणाला जमल त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करा, ज्यांना जमणार नाही ते इथं फिजिकली येऊन पण तुम्ही माल खरेदी करू शकता व माल पाहू शकता. तुमचं प्रेम असंच राहू दे. नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.